नमस्कार. आपल्या टीममध्ये असलेल्या माणसांपैकी कुठला माणूस कुठल्या कामासाठी योग्य आहे हे जर निवडायचं असेल तर महाभारतातली ही गोष्ट तुम्हाला ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 18 दिवसांचं महाभारत युद्ध संपल्यानंतर जेव्हा शेवटचं युद्ध झालं दुर्योधन आणि भीमाचं, ज्यामध्ये भीमाने दुर्योधनाची मांडी फोडून त्याचा वध केला, तर ते युद्ध जे झालं आणि दुर्योधन जेव्हा रक्तबंबाळ होऊन जमिनीवरती पडलेला असताना त्याच्या मनात अत्यंत आक्रोश होता, राग होता आणि तो राग होता कृष्णाबद्दलचा. कृष्ण त्याला जेव्हा भेटायला जेव्हा जवळ गेला तेव्हा त्या रागापोटी दुर्योधन त्याला वाटेल तसा बोलला आणि दुर्योधन त्याला म्हणाला की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, अन्यथा आज मी जिंकलो असतो, तू जर नसता तर हे युद्ध मी जिंकलो असतो, कारण माझ्याकडे मोठे मोठे लोक होते, सगळे चांगले चांगले शूर लोक होते आणि तरीही तुझ्यामुळे मी हे युद्ध हारलेलो आहे. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की नाही, हे युद्ध तू माझ्यामुळे नाही हारलेलं आहेस, हे युद्ध तू हारलेलं आहेस तुझ्या अहंकारामुळे आणि तुझ्या अज्ञानामुळे. कारण तुला कधी हे समजलंच नाही की तुझ्या सैन्यामध्ये कोणाची काय कॅपेबिलिटी आहे किंवा कोणाचे काय वीक पॉईंट्स आहेत हे तुला कधी समजलंच नाही. तू तुझं पहिला सेनापती जे निवडलं आहे ते पितामह भीष्म, की ज्यांच्या मनामध्ये ऑलरेडी पांडवांच्या बद्दल मनामध्ये प्रेम आणि कणाव होतं, त्यामुळे ते पांडवांवरती वार करू शकत नव्हते. दुसरं सेनापती जो तू निवडलं आहेस ते गुरु द्रोणाचार्य, जे पांडवांचे पण गुरु होते, त्यामुळे त्यांच्या मनात देखील पांडवांबद्दल प्रेम निर्माण होतं, त्यामुळे ते पण तेवढा राग मनात धरून युद्ध करू शकत नव्हते. तिसरा जो तू सेनापती निवडलास तो तू कर्ण निवडला आहेस, की ज्यांनी ऑलरेडी कुंतीला असं वचन देऊन ठेवलं होतं की मी तुझा फक्त एकच पांडव मारीन, त्यामुळे त्याला पण त्याचे रेस्ट्रिक्शन्स होते. असं सगळं असताना तू मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा तुझ्याकडचा माणूस तू विसरलास. तर दुर्योधन आश्चर्यचकित होऊन त्याला विचारतो की असा कुठला माणूस होता की ज्याला मी विसरलो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अश्वत्थामा. दुर्योधन म्हणतो अश्वत्थामा? म्हणतो हो. तो म्हणतो तो गुरु द्रोणांचा पुत्र होता, त्यामुळे त्याला सर्व विद्या आणि सगळ्या शस्त्रास्त्रांचं त्याला पूर्णपणे ज्ञान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तो अमर होता. तू जर त्याला पहिला सेनापती जर केला असतास तर तुझा पहिला सेनापती हा शेवटपर्यंत जिवंत राहिला असता आणि तू सहज युद्ध जिंकला असतास. पण मला माहिती होतं की तुझा अहंकार आणि तुझं अज्ञान हे तुला नेहमी याच्यापासून लांब ठेवेल आणि तू या युद्धात हारशील, आणि म्हणून मला पूर्ण खात्री होती की हे युद्ध मी जिंकणार. आपण आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कामामध्ये पण असंच काही करतो आहोत का? आपल्याकडे असलेल्या योग्य माणसांची आपण निवड बरोबर करत नाही आहोत का? हे आपण बघायचं आहे. आत्ता एवढं.